नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। विद्यमान आमदाराला बहीण म्हणून साथ दिली, आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये साथ द्यावी, अरुण मुंडे। भाजपच्या शेवगाव येथील काल भव्य निर्धार मेळावा पार पडला। या प्रसंगी स्वागत व प्रास्ताविक भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कोळगे यांनी केले। यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी घराणेशाहीत उमेदवारांना पुन्हा न देता निष्ठावंतांना संधी द्या अशी मागणी श्रेष्ठींनी द्यावी। यावेळी भारतीय जनता पक्षाचे शेवगाव तालुका प्रमुख तुषार वैद्य भाषणात सन 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात भारतीय जनता पक्षाची मोठी लाट असताना पक्षासोबत नसलेल्या व्यक्तीला पक्षाने उमेदवारी दिली व त्यावेळी मुंडे यांच्याकरिता आम्ही प्रामाणिक तन मन धनाने काम केले व पक्षाला विजयी केले। यासाठी येणाऱ्या निवडणुकीत अरुण मुंडे, गोकुळ दौड यांना उमेदवारी द्यावी। ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौड म्हणाले, आम्ही 25 वर्षापासून भाजपात असताना प्रामाणिकपणे कामे केली, यांचा विचार श्रेष्ठींनी करावा। यावेळी जिल्हा परिषद माननीय सदस्य बाळासाहेब सोनवणे यांनी मागील काळात काही घटनेचा उजाळा दिला। यावेळी अरुण मुंडे यांना उमेदवारी द्यावी व यासाठी मतदार तुम्ही साथ द्यावी। या प्रसंगी अरुण मुंडे व गोकुळ दौड यांच्याबरोबर तुषार पुरनाळे, शिवसंग्राम पक्षाचे नवनाथ इसारवाडे, भीमराव फुंदे, RPIचे सतीश मगर, मडी येथील कणिपनाथ देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, अमोल सागडे, राहुल बम, अजय बारसकर, अंकुश कुसळकर, दिगंबर कातवटे, शीतल केदार, भूषण देशमुख, सालारभाई शेख, अण्णाभाऊ ढोले, बाळासाहेब डोंगरे, अर्जुन ढाकणे, डेव्हिड गंगावणे, विलास फाटके, रमेश कांबळे उपस्थित होते। तसेच संजय टाकळकर, राम पोटफोडे, या बाळासाहेब पाखरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष आत्माराम कुंडकर आदींची भाषणे झाली। धारदार आवाजात दीपक कुसळकर यांचे सूत्रसंचालन केले। यांनी गणेश कराड यांनी सर्वांचे आभार मानले। शेवगाव तालुका प्रतिनिधी सुरेश पाटील। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।